1000च्या आसपास, 1000पेक्षा जास्त कामगार आहे. कारण आपण आणि आपली पत्नी मिळून आपण एक कोयता होतो, बरोबर की नाही. त्यामुळे 2 कामगार झाले. तर जसं आपल्याला श्रमिक कार्ड पुरुषांना मिळणार तसं बायकांना पण श्रमिक कार्ड मिळणार. त्यामुळे कारखान्याचं पण नाव येणार त्याच्यावरती. त्याच्यानंतर मुकादमांचं पण नाव येणार, कारण त्यांच्याबरोबर कारखान्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि मग तुम्हाला कामगार म्हणून मान्यता मिळणार. हे मिळाल्यामुळे काय होईल, तर पुढे काय होईल ते वालावलकर मॅडम सविस्तर सांगतील तुम्हाला. तेवढ्यासाठीच त्या त्यांचं ऑफिस सोडून साताऱ्याहून इथंपर्यंत आलेले आहेत. ही गोष्ट आपण बीडमध्ये पण करू शकतो, शिरूर कासारमध्ये पण करू शकतो, पाथर्डीमध्ये पण करू शकतो आणि इथे पण करू शकतो. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांना आणि ऑलमोस्ट 2-3 दिवस राहिलेले आहेत. पण नवीन एका गोष्टीची लेबर वेलफेअरच्या दृष्टिकोनातून सुरुवात करण्याचा आजचा हा दिवस आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आमच्या महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण सातारा जिल्ह्याच्या आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक ॲडिशनल आमच्या दिवाणी न्यायाधीश आणि सचिव जे अतिशय संवेदनशीलपणे आमच्या विधी सेवा प्राधिकरणाचं काम करतात. सर्वसामान्यांच्या पर्यंत न्याय पोचावा, विधी सेवा पोचावी, कोणावरही अन्याय झाला तर त्याला न्याय मागण्या इतपत तरी मानवतावादी गोष्टी आपण जिथे काम करतो तिथे घडावा, याच्यासाठी सातत्याने संवेदनशीलपणे ज्या सक्रिय आहेत. म्हणजे फार कमी वेळा ज्युडिशियल ऑफिसर्स असे प्रोॲक्टिव्हली काम करताना आम्ही देशामध्ये आणि राज्यामध्ये पाहतो. पण मॅडमचं वैशिष्ट्य आहे त्या महिला आहेत, ही एक ॲडिशनल आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. कारण एक महिला म्हणून जी काही समजून घेतात आणि सगळ्यात आधी उठतात, सगळ्यात शेवटी महिला झोपतात, सगळ्यांना जेवायला मिळालं की नाही बघून मग महिला जेवतात, हा मानवतावादी दृष्टिकोन प्रत्येक बाईकडे असतो. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, या श्रीमची नोंदणी केली पाहिजे. तसंच बघायला गेलं तर आता तुमचे जे पाल्य आहेत म्हणजे मुलं जी आहेत त्यांना शिक्षणाची आवड आहे, परंतु काय झालं आहे तुमच्या परिस्थितीमुळे म्हणा किंवा जी काही मजुरी मिळते ती मग वर्षभर पुरेशी नसते. मग ई-श्रमची जर तुम्ही नोंदणी केली तर भविष्यात जर सरकारने काही योजना राबवल्या शैक्षणिकसाठी, म्हणजे मुलांना जर शाळेत शिकवायचं असेल किंवा त्यांना पुढे जाऊन काही एक मोठे कोर्स करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला ही ई-श्रमची नोंदणी करणं आवश्यक आहे. तुमच्यासोबत तुम्ही जे काही जनावरं घेऊन आलेले असतात मग त्यांचं काहीतरी इजा होते त्यांना, मग त्याच्यासाठी ज्या काही सुविधा असतील तर त्या तुम्हाला भविष्यामध्ये शासनामार्फत पुरवल्या जातात. आपल्यासाठी ई-श्रम नोंदणी का आवश्यक आहे, हे शिबिर घेण्याचं मुख्य कारणच हे आहे
की आपल्या सर्वांची ओळख सरकारपर्यंत पोचावी. एक बाळ जेव्हा जन्म घेतं तेव्हा त्या बाळाचं आपण नाव ठेवतो. का नाव ठेवतो आपण त्याचं? की त्याला सगळ्यांनी ओळखावं. मग त्याच्या वडिलांचं नाव असतं, आडनाव असतं, अशी त्याची ओळख निर्माण होते. आणि ती ओळख निर्माण झाल्यानंतर जेव्हा जसा जसा तो मोठा होतो, पूर्ण समाजात तो आपली एक जागा बनवतो. मग तशीच तुमची सर्वांची एक जागा आहे, तुमचं एक स्थान आहे. तुमच्याशिवाय देशाची प्रगती होऊच शकत नाही. मग असे देशाची प्रगती ज्यांच्या हातात आहेत असे घटक, त्यांची ओळखच नसावी, शासन दप्तरी त्यांचं नावच नोंदवलेलं नसावं, किंवा ते काय काम करत आहेत याचं सुद्धा कुठे दखल घेतली न जाणे, ही अतिशय गंभीर बाब आहे. आणि अशी दखल जर घेतली नाही गेली तर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना ज्या सोयी, ज्या योजना आपल्या सर्वांसाठी शासनाने आणलेल्या आहेत त्या योजनांचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. त्या राज्यघटनेचे सर्वात महत्त्वाचे घटक दुर्लक्षित राहतील. आपल्या राज्यघटनेत लिहिलेलं आहे की समाजाच्या प्रत्येक स्तराच्या व्यक्तीपर्यंत शासनाने पोचावं, शासनाने प्रत्येकाला मदत पुरवावी, आणि जी जी मदत रिक्वायर्ड आहे ती पुरवणं शासनाचं कर्तव्य आहे. पण जर शासनाजवळ तुमच्या नावाची नोंदच नसेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचणार कसे? ज्याप्रमाणे आपले अधिकार आहेत त्याप्रमाणे आपले काही कर्तव्य सुद्धा आहेत. तर या कर्तव्यात आज तुमचं महत्त्वाचं कर्तव्य म्हणजे इथे जे सर्व अधिकारी तुमच्यासाठी उपस्थित झालेले आहेत त्यांना सहकार्य करणं. कारण शारीरिकदृष्ट्या सक्षम नसताना तिला, एका बाळाला सांभाळावं लागतं. कधी कधी बाळाचा जन्म होतानाच तिचा मृत्यू होतो. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला नुसतं गृहीत धरून चालणार नाही, आपल्याला त्याचा विचार करावा लागेल आणि आपल्यापासून सुरुवात करावी लागेल. दोघांनी मिळून संसार चालवायचा आहे तर दोघांकडे इक्वल अधिकार, म्हणजे सारखे अधिकार सुद्धा असणं तेवढंच आवश्यक आहे. जे काही प्रश्न आहेत ते आपण सोडवू शकतो, पण त्याला कुठेही हे उत्तर नाहीये की आम्ही मुलांचे बालविवाह करू. तुम्हाला तो अधिकार दिलेला नाहीये शासनाने. आणि बालविवाह आपण करू नये कारण तो गुन्हा आहे. अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही मुलींचे लग्न 18 वर्षांच्या आत व मुलाचे लग्न 21 वर्षांच्या आत करणार नाही. आम्ही बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही. तसेच बालविवाहास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही. बालविवाहाने मुलामुलींच्या शैक्षणिक, सामाजिक, मानसिक तसेच शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे. बालविवाह हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे हे आम्ला माहित आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही 1098 या क्रमांकावर ताबडतोब संपर्क करू व प्रशासनास सहकार्य करू. आणि भविष्यात तुम्हाला नक्कीच इथं हक्काची जागा आणि तुम्हाला शाळा, तुम्हाला असलेली पाण्याची सुविधा हे सगळं उभं करण्यासाठी आपल्या कारखान्याचे डायरेक्टर सचिन सिनगारे साहेब असतील त्यांच्या माध्यमातून आपण इथं करणार आहे. हे तुम्ही अजिबात इथं आता आपल्याला झालं 2,500 टनाचा कारखाना होता, ते प्रिमायसेस छोटं होतं, पण आपण त्या याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांची जी काही प्रॉब्लेम्स निर्माण होत होते ते आम्ही सगळे दादांच्या कानावरती घातले होते. दादांनी 1 मिनिटात आपल्याला ती परवानगी देऊन ती जागा वगैरे आपण सगळं घेतलेली आहे. भविष्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ही मी व्यवस्थापनाने ग्वाही देतो तुम्हाला.
काट्यातून फुलली ही खडतर वाट, काट्यातून फुलली ही खडतर वाट, पाय कधी थकले नाही संघर्षाच्या उन्हात.